जय महाराष्ट्र। मी दिलीप खिल्लारी, सरपंच ग्रामपंचायत खिल्लारवाडी तसेच अध्यक्ष मनसे जुन्नर तालुका। काल आमच्या खिल्लारवाडी गावामध्ये तसेच आमच्या शेजारील सावरगाव हद्दीतील निळोबारा नगरमध्ये चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास धुमाकूळ घातला होता। चोरट्यांनी बंद असलेली 4 गडे या ठिकाणी फोडली गेलेली आहेत आणि आम्ही सदर ठिकाणी CCTV चेक केले असता आम्हाला असं आढळलं गेलं की नवीनच्या तालुक्यामध्ये चड्डी बनियांच्या स्वरूपात चोरट्यांनी प्रवेश केलेला आहे। म्हणजे आतापर्यंत पाहिलं अशी कुठे घटना घडली नाही। पहिल्यांदाच असं घडतं की चड्डी बनियान घातलेले चोरटे त्या ठिकाणी चोरी करण्यात आलेले आहे। आमचं सर्व नागरिकांना आव्हान असेल, सदर मीडियाच्या माध्यमातून आम्ही सदर चोरट्यांचा व्हिडिओ सगळं तो प्रसारित करत आहोत। जर यातील कोणालाही या ओळखीचे चोरटे वाटले किंवा तालुक्यात कुठेही हे चोरटे आढळले तर आपण जुन्नर पोलीस स्टेशन संपर्क साधायचा आहे। तसेच प्रत्येक गावामध्ये जे CCTV असतील त्यांनी देखील चेक करायचं, सावध बाळगायचे। गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणा असेल, ग्रामरक्षक दल असेल किंवा ग्रामपंचायती असतील, तरुण वर्ग असेल, यांना देखील आव्हान असेल। कारण सध्या दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, लोक बाहेरगावी गेलेले आहेत, त्यामुळे असे चोरटे बंद असलेल्या घरांवर लक्ष ठेवतात व त्याला निशाणा करून ते मध्यरात्रीच्या सुमारे ही चोरी घडली जाते। त्या तरुणांनी देखील सावध राहायचे की आपल्या गावामध्ये अशी बंद जी घरं आहेत त्या ठिकाणी थोडेसे राऊंडर झाले तर निश्चित एक जागरूकता तयार होईल व त्या चोरीपासून आपण चोरट्यांना रोखू शकतो। आम्ही या ठिकाणी जुन्नर पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। आदरणीय PI साहेब, अवचर साहेबांशी देखील आम्ही बोलणं केलं याबाबत। त्यांनी देखील सांगितलं आहे की लवकरात लवकर आम्ही हे चोरटे शोधून काढू। त्यांनी त्यांच्या दिशेने तपास चालू केला आहे। मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करेन, या मीडियाच्या माध्यमातून जो व्हिडिओ प्रसारित केला आहे या चोरट्यांची रंगरूप असेल, चेहरा असेल, कोणालाही तशा प्रकारचं साधर्म्य जर कोणाशी आढळलं तर निश्चितच आपण जुन्नर पोलिसांशी संपर्क साधायचा व सर्वांनी जागरूक राहायचं आहे व या जुन्नर तालुक्यात दक्ष नागरिकांची सर्वांना नम्रतेची विनंती। नमस्कार, मी सरपंच चिंचोली खंडू काशीद। सदर सावरगाव या ठिकाणी, सावरगाव खिल्लारवाडी या ठिकाणी जी एका साखळीमध्ये ज्या 4-5 चोऱ्या झालेल्या आहेत त्या चोरीच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर तालुक्यामध्ये किंवा परिसरामध्ये जे अनधिकृत फेरीवाले किंवा भंगारवाले हे म्हणजे जे ओळखीचे नागरिक नाही अशा नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वावर वाढलेला आहे। आणि ह्या चोऱ्या ज्या होत आहेत या पहिल्यांदाच तालुक्यामध्ये चड्डी बनियन गँगचं स्वरूप दिसून आलेत। आजपर्यंत चड्डी बनियन गँग ही पेपरमध्ये वाचत होतो, परंतु चड्डी बनियन गँग प्रत्यक्ष जी लोकसंख्या किंवा लोक राहत नाहीत अशा घरांची रेकी करून त्या घरांवरती लक्ष ठेवून त्या घरांवरती टार्गेट करून त्या घरफोडीचे प्रमाण याच्यातून दिसून आलेले आहे। आणि त्यांनी कुठल्याही घरात फक्त मोबाईलसुद्धा नेला नाही, परंतु ते घरं फोडून कदाचित एक प्रकारची दहशत किंवा लोकांना चपराक माजवण्याचा हा एक परिणाम असू शकतो। दिवसेंदिवस बिबट्याचं प्रमाण वाढलेलंच आहे, लोक घराच्या बाहेर पडत नाही आणि याच संधीचा पुरेपूर वापर या चोरांनी केलेला दिसतोय। मी प्रशासनाला विनंती करेल की ह्या चोरांना लवकर पकडावंच, परंतु प्रशासनाच्या माध्यमातून गावामध्ये CCTV कॅमेरे किंवा जे प्रत्यक्षामध्ये पोलिसांची गस्ती फेरे आहेत, हे गस्ती फेरे जर वाढवले तर लोकांच्या दृष्टीनं अधिक सोयीचं होईल। आणि प्रत्येक गावामध्ये सोलर दिवे वाढले तर प्रकाशामध्ये अजून हे जे CCTV कॅमेरे काम करतील ते अधिक चांगल्या प्रकारे करतील। लोकांनी सजग राहावं, सतर्क राहावं, स्वतःची काळजी घ्यावी आणि आजूबाजूला जर CCTV कॅमेरे वैयक्तिक जरी बसवता आले तरी हरकत नाही, ते जेणेकरून आपली सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची काळजी घ्या। पोलीस स्टेशननी जे CCTV फुटेज आपल्यासमोर प्रसारित होतील त्या अनुषंगाने जर कोणाला साधर्म्य व्यक्ती आढळले तर पोलीस स्टेशनशी संपर्क साधा, परिसरातील सरपंचांशी संपर्क साधा, जेणेकरून आपल्याला त्यापर्यंत पोहोचणं सहज सोपं होईल। धन्यवाद। खरं तर खिल्लारवाडी आणि गाढवे वस्ती इथे रात्री घरफोडी झालेली आहे आणि या घरफोडीमध्ये काही साध्य झाले, काही साध्य नाही झालं, ह्यापेक्षा ही घरफोडी जी होते ही चुकीचं आहे। जरा तिथे असं वाटतं की जिथे कॅमेरे नाही आहेत तिथे कॅमेरे बसवण्यात यावे। ग्रामपंचायतच्या लेवलवरती थोडं मीटिंग घेऊन जिथे येण्याच्या जाण्याच्या रस्त्याला ज्या ग्रामपंचायतमध्ये कॅमेरे नाही आहे तिथे बसवून घ्या। आणि तसंच नागरिकांना मी अशी आव्हान करते की आपण आपली खबरदारी घ्या। बऱ्याचदा तरुण वर्ग हा मुंबईला असतो आणि घरी त्यांचे वृद्ध मातापिता इथे असतात, तर काहीही दुर्घटना घडू शकते। तर आपण ह्यानुसार थोडीशी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं। आपल्या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाला आवाहन करते की ही जी काही घटना घडलेली आहे याचा तात्काळ आपण इथे शोध घ्यावा, तपास घ्यावा,
जे कोणी आरोपी आहेत त्यांना आपण अटक करावी आणि पुन्हा ह्या पद्धतीची घटना घडणार नाही अशी लोकांना भयभीत वातावरणामध्ये राहावं लागतंय. तर एकतर बिबट्याची भीती आहे, त्याच्यामध्ये लाईटी नाही आहेत बऱ्याचशा ठिकाणी, लोक शेतावरून लवकर घरी येतात आणि जर वयोवृद्ध आहेत असं काही जर दुर्घटना घडली तर ही धोकेदायक आहे. तर थोडं प्रशासनाने लक्ष द्या आणि CCTVची मागणी तर मी केलेलीच आहे आणि पोलिसांनीही थोड्याशा यंत्रणा तात्काळ राबवावी अशी मी विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.